नमस्कार, गुड मॉर्निंग. मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सकाळचे 11 वाजले आणि आत्ताची एक मोठी बातमी ती म्हणजे विद्येचं माहेरघर अर्थात पुणे बोगस प्रमाणपत्राच्या आधारे सीबीएसई शाळा सुरू केल्याचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता पुण्यात अनधिकृतपणे सुरू असलेल्या इंग्रजी शाळांचं रॅकेट समोर आलेलं आहे. पुणे जिल्ह्यात अनधिकृतपणे सुरू असलेल्या इंग्रजी शाळांविरोधात जिल्हा परिषद शिक्षण विभाग ॲक्शन मोडवर आलाय. तर या 13 अनधिकृत इंग्रजी शाळांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी गटाधिकाऱ्यांना दिले. राज्य सरकारची मान्यता नसतानाही या शाळा बिनदिक्कतपणे सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. यामध्ये पुरंदर, दौंड, मुळशी, हवेलीतल्या अनधिकृत शाळांचा समावेश आहे. एकूण 13 अनधिकृत शाळांवर कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत. तर पुणे जिल्ह्यातल्या नेमक्या कोणत्या शाळा आहेत ज्यांच्यावर कारवाई होणार आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकतोय. हवेली तालुक्यातील किरकटवाडी, लोणी काळभोर, आंबेगाव, बुद्रक. मुळशी तालुक्यामध्ये उरवडे, बावधन, हिंजवडी, जांभे सागवडे, दत्तवाडी या पुण्यातल्या अनधिकृत इंग्रजी शाळा आहेत. तर दौंड तालुक्यामधील दौंड, कासुर्डी, लिंगाळी रोड आणि पुरंदर तालुक्यामधली वीर ही शाळा आहे ज्या ठिकाणी अनधिकृतपणे इंग्रजी शाळा सुरू करण्यात आलेली आहे. राज्य सरकारची मान्यता नसताना देखील इंग्रजी शाळा बेदिक्कतपणे सुरू असून त्यावर आता कारवाई केली जाणार असून या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, आपण पाहतो एकूण 13 अनधिकृत शाळा पुण्यामध्ये इंग्रजी माध्यम चालवत आहेत. त्यामुळे सगळ्यांनाच खरं तर खूप मोठा धक्का बसलेला आहे. शिक्षण अधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिलेत. कारवाईला सुरुवात झाली आहे का? काय अपडेट्स आहे? म्हणाली, आपल्याला माहिती आहे सीबीएसई बोगस प्रमाणपत्र घोटाळा समोर आल्यानंतर 8 शाळांवर शिक्षण विभागाने कारवाई केली, गुन्हे दाखल केले. या शहरातल्या शाळा होत्या 8 शाळा, पण ह्या ज्या झेडपीच्या शाळा आहेत ग्रामीण भागातल्या, ह्या इंग्रजी शाळा आहेत. अशा 43 शाळा होत्या. त्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली नव्हती झेडपीकडे. म्हणजे विविध विभागाच्या परवानग्या घ्याव्या लागतात. ज्यावेळेस ह्या शाळा सुरू केल्या जातात झेडपीच्या अखत्यारीमध्ये, झेडपीच्या या भागामध्ये, त्यावेळेस त्यांच्या विविध विभागाची परवानगी असावी लागते. पण या शाळांनी कुठली परवानगी घेतली नव्हती. परस्पर शाळा सुरू केल्या होत्या. त्यांना नोटिसा पाठवल्या होत्या. ह्या 13 शाळांनी कागदपत्राची पूर्तता तर केलीच नाही, वरनं कुठलीही परवानगी घेतली नाही. म्हणून ह्या शाळांवर आता थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिलेत. गट शिक्षणाधिकारी त्यानुसार हे गुन्हे दाखल होणार आहेत 1-2 दिवसात. पण या निमित्तानं झालं काय की हे जे आपण परिसर दाखवले ना, बावधन, हे सगळे शहराच्या आजूबाजूचे आहेत. पुणे शहराच्या आजूबाजूला जे पुण्यातली जी मुलं आहेत तेच या शाळांमध्ये जात होते बहुतांश करून. कारण शहराच्या बाउंड्रीवर ज्या सगळ्या शाळा होत्या, जरी त्या झेडपीच्या हद्दीत असल्या तरी शहरालाच लागून होत्या आणि त्या कुठल्याही परवानगी ना महापालिकेची ना झेडपीची अशा, आणि परस्पर तिकडल्या सीबीएसई बोर्ड दाखवून किंवा आणखीन ICSE बोर्ड दाखवून शाळा चालवत होते. म्हणजे एका अर्थाने व्यवसाय सुरू होता बिनदिक्कतपणे शिक्षणाचा. त्याला कुठेतरी पायबंद घालावा म्हणून ही कारवाई सुरू केलेली आहे झेडपी विभागाने. म्हणाली. धन्यवाद चंद्रकांत या सविस्तर माहितीसाठी. याचे सगळे अपडेट्स जे आहेत, पाठपुरावा जो आहे तो आपण करणार आहोत तुर्तास. धन्यवाद.